नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत मोराचं रिंग प्लेटर। त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला प्रथमतः दाखवते आहे। हे पहा, असे रेडी मोर भेटतात। हे मी मोर आणलेले आणि कसे बनवायचे, मोर कसे बनवायचे हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे। आता मला अर्जंट असल्यामुळे मी हे दुकानातून विकत घेऊन आली आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा असं टाइम भेटल्यावरती मी तुम्हाला एखाद्या दिवशी मोर कसा बनवायचा हे पण याचं पण प्रात्यक्षिक दाखवेल। ठीक आहे, त्यासाठी लागणारं साहित्य बघा, हे मोर आहेत, त्यानंतर हे मोर पीस आहे। खूप सुंदर असं छोटे छोटे मोर लागतात आपल्याला रिंग प्लेटर बनवण्यासाठी। त्यानंतर हे पोलन्स आहे प्लेटर बनवण्यासाठी। त्यानंतर असे छान छान फ्लॉवर्स आहे। जी प्लेटरसाठी लागणारी शेड आहे ती मी सगळी यात घेतलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर हे पण वेगळ्या शेडचे हे आहे, फ्लॉवर्स आहे, जे की आपल्याला ह्या प्लेटरसाठी उपयोगी येऊ शकतात। ठीक आहे, असे सुंदर सुंदर वेगवेगळ्या टाईपचे आपण फुलं घेतलेले आहे। आणि हे आहे रिंग प्लेटरचं डबी, ज्यामध्ये आपण रिंग ठेवणार आहोत। ठीक आहे, आणि ही आपली लागणारी नेहमी लागणारी ग्लू गन आणि या त्याच्या स्टिक। ओके, चला तर मग सुरू करू। मी तुमचा फार टायमिंग घेणार नाही आहे, फास्ट एक 10 मिनिटात तुम्हाला मी पूर्ण प्रात्यक्षिक दाखवते की कसं आपण ते प्लेटर बनवणार आहोत। हा एक बेस आणि हे कापड खाली पेस्ट करण्यासाठी, आणि हा MDFचा प्लाय आहे राऊंड शेपचा। आहे त्यासाठी मी हे उरलेलं लेसचा बंडल होता, त्याचा जे खालचा जो बेसच्या खालचा जो शिल्लक असलेली रीळ होती ती रीळ यूज केली आहे, आणि त्याला असे कप वरती मी हाईट देण्यासाठी चिटकवलेले आहेत। ओके, आणि त्याला हे उरलेलं कापड आहे, त्यासाठी हे खाली बेसमध्ये जाणार आहे, त्यासाठी एक्स्ट्राचं कापड कापण्याची गरज नाही आहे। याचा जो उरलेला पार्ट आहे तो मी याला पेस्ट करण्यासाठी यूज करते आहे। ठीक आहे, या प्रकारे याला पेस्ट करून झालंय। आता हा बेस आपण इथे चिटकून देणार आहोत आणि हा मोर असा इथे पेस्ट करणार आहोत। ठीक आहे, असा फ्रंट लुकने हा छान दिसेल, त्यामुळे ह्या वाटीमध्ये बरोबर तो असा काचेमध्ये आपण त्याला फिट करून घेतला। इथून आपल्याला ह्या प्लेटरला असं स्लोप द्यायचा आहे ह्या मोरांचा इथपर्यंत। ठीक आहे, आणि इथे आपल्याला फुलं ह्या पोर्शनला आपल्याला फुलं पेस्ट करायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। तर मी तुम्हाला सांगते, हे स्लोप देण्यासाठी आपण आधी मोराला इथे ठेवून घेतलाय, आणि आता हे असा स्लोप देण्यासाठी हा मोर पिसारा आपण थोडासा नॉर्मली इथे चिटकवून घेऊ, म्हणजे जेणेकरून ते असं पॅक होऊन जाईल। ठीक आहे, थोडासा नॉर्मली आपण याला चिटकवून देऊ, आणि यावरती आपल्याला बाकीचे मोर पीस लावायचे। मी तुम्हाला शिकवते हळूहळू इथे कसे लावणार आहोत आपण। याने थोडेसे हे कट यासाठी नाही करत मी, त्याला आपण अशा प्रकारे स्लोप दिल्यानंतर त्याच्या बॅक साईडला थोडासा पिसारा असेल तर त्याला असा थोडंसं त्याची जास्ती हे दिसेल, थिकनेस जास्त एवढ्या लांबीपासून। ओके, बस प्लीज प्रकारे असा पेस्ट करून स्टार्टला लावला तर त्याला थोडासा ओरिजिनलचा लुक येतो। ठीक आहे, त्यामुळे मी हे स्टार्टला थोडेसे असे फुलवून लावते त्याला।
असे आपण 2-2ने स्टार्ट करणार. ठीक आहे. हे बघा, याला आपण थोडीशी नॉर्मली अशी वापरामध्ये कटिंग करून घ्यायची, थोडीशी नॉर्मली. ठीक आहे. त्याने ते स्टेप जास्ती हेवी दिसणार नाही आहे. यांना असे कट केलेत. आता याला आपण पेस्ट करून घेऊ फास्टमध्ये. जसं आपण खाली येतोय तसं तसं ह्याच्यामध्ये स्पेस येतोय. ठीक आहे. आता इथे आपण स्टार्टला 2 याची लेअर पकडली होती. आता आपल्याला थोड्याला 3 याचीच हे करायची आहे, लाईन टाकायची. ठीक आहे. मग आता इथून मी असा तिसरा मोरपीस पेस्ट करून घेतला आहे. ओके. आणि जे हे एक्स्ट्राचं आलेलं आहे हे नंतर आपण कट करून घेणार आहोत. झालं आहे. मला थोडीशी त्याची अशी नॉर्मली कटिंग करून घ्यायची. या डॉट्सवरती ते आलं नाही पाहिजे. झाला हाच लूक तयार. अजून एक लास्टची लाईन टाकली की संपला. हा मोर आपला झाला आहे. आता हे असं लेस आपण याला पेस्ट करून घेतली आहे छानशी. आणि आपला हा मोरने पण खूप छान असा पुसारा फुलवला आहे. आणि आता आपण हा बॅटरवरती पेस्ट केला आहे. आता याला आपण करणार आहोत फ्लावर पेस्ट. ओके बस. आता जसं जसं आपण तो मोर रेडी होतोय तसं तसं त्याचा लुक असा पाहण्याजोगा होऊ राहिला आहे. दिसतंय छान. ओके. लुक देण्यासाठी असं छान प्रकारे फुलं, पोलन्स, पानं, जिप्सी यांनी असं डेकोर केलं आहे. आणि याला आपण आता छान मिडलला पोलन पेस्ट करतोय. तिकडनं नाही दिसणार. काय नाही, ते रिंग प्लेटर बनवले.